आई कुठे गेले हो? इकडे आहेत वाटते. आई तुम्ही मागे आहे का? मी काय म्हटलं आई, तिळाचे लाडू करू का थोडेसे? बायाले बोलवत ना का हळदी कुंकाले? आई काय हो चिटू, काय म्हणता? आई मी म्हटलं ते लाडू संपले तिळाचे, शेंगदाण्याचे आहेत थोडेसे, तर तिळाचे लाडू करू का? नाही तर कोण करून ठेवतो? हे हळदी कुंकाले बायाले बोलवत ना का यंदा? मग काय आहे तर हळदी कुंकाला बोलत ना का? काही पोरगी हे हळदी कुंकू करत नाही तर काय तर हो बोलावतो ना. ते वानाच तर काही मिळ नाही अजून. वाना आणा लागतील ना. काय ते वाना पहा ना तुमच्या मनानं, हा ना काही आहे. अव काही तर आणतोच मी, पण म्या म्हणलं जसं काय देतं असं. आता ते हे पाय, मी म्हणतो ते प्लास्टिकचे डबे ते देणं बंद कर बाई. प्लास्टिक तर सगळी साजरं नाही राहत. वाना तर अजिबात देऊ नये माहिती प्लास्टिक. हा त्याच्यापेक्षा हे बाय उली स्टीलच्या प्लेटाच आणतो, नाही तर वाट्या आणतो. हा लय लय मोठं आहे नाही, हे नाही जरसं प्लास्टिक पेक्षा महाग राहते, पण बरं राहते ना. हा प्लास्टिक तर सगळी वापर साजरं नाही, आपण वानात द्या तर चांगली गोष्ट आहे का ते? हा हो आई बरोबर आहे. तसे आता आपण घरी प्लास्टिक वापरणं बंदच केलं ना, आणि वारातच करून द्या. बरोबर आहे आई. मग असं करा ना, मग स्टीलचं आणा आहे ना. स्टीलचं काय आणता? पण स्टीलचं मग प्लेटा आणता का? हो जसं म्हटलं लय मोठं हत्याच्या हौदात बसायला पुरत नाही ना. हा आपल्याला काय 1-2 द्यायला लागते का? हा समजा गाव जमा बोलायला लागते मला. हा आपल्याला कोणी बोलावते बाई, मग आपल्याला समजेलच बोलायला लागते, आहे की नाही? तर एकाले हे एकाले ते साजरं लागत नाही. आणलं तर कसं मग पहिलेपासूनच आहे शीट. हे पाय आणलं की नाही अगय पगय मग सगळ्याला सारखंच. मग जवळचीले हे दूरचीले ते मी समजेल सारखं देते. पाय हळदी कुंकाच्या दिवशी बाई कोणती संघ येते आणि आपण साजरं लागते का? मग त्याच्यापेक्षा मी एकसारखंच आणतोच बाई. मग हे बाय 2 डझन घेऊन येतो साजरं प्लेटा स्टीलच्या लाईन्या आहे की नाही. लय आपल्या अशा साजऱ्या भाजी जेवायच्या प्लेटा, एवढ्याला प्लेटा नाही. हो आई चालते. हो नाही तर ते खळायचे मस्त स्टोन लावलेले ते कुंकाचे डाबले ते तर भेटते. हो ते भेटते म्हणा, पण ते वापरण्यात येत नाही ना. आता प्लेटा कशा कोणी वापरते? हा वान असं द्याव जे बाईनं वापरलं पाहिजे, सौभाग्याचं द्यावं. नाही तर मग काही असं आणू का? काही नाही तर मग बांगड्या, मेहंदीचे कोण, टिकल्या असं काही आणू का? नाही तर मग नाही आई, आपण मागच्या वर्षी तर कोणच दिलते ना. नाही यंदा आपण दुसरं देऊ काही. ती आहे नाही. हो माय मग प्लेटात देऊ मग. नाही पाय मी मन करणाले म्हटलं चालशीन का? होता अगच राहिलं का आणायचं तो हो म्हणे. ते विचारू का मग तिला चालतं का म्हणून मग मला घेऊन यायला पुरते. मग घरच्या घरी हळदी कुंकू काही ठरवल्या जाते नाही. हो तसं लई यंदा 15 दिवस टाइम आहे, पण म्हटलं कसं उरकून घेऊ बरं राहते. हो नाही काम उरकतेच की. बरोबर बरं यंदा जास्त जणीला बोलावती नाही मी. तू काही जास्त टेन्शन नको घेऊ, जास्त दगदग नाही करायची. नाही भाई हळदी कुंकूत कायची दगदग नाही. बोला बायाला बोलवा काय आहे. आपण काय नाश्ता थोडी देतो त्याला काही. याचं हळदी कुंकू घेतात बिचारा, लाडू दिला चालले जातात. नाही बोला चांगलं राहते. आई मग असं करा, नाही तर बाबालाच सांगा ना वानाला काही आणायचं. हो माय बाई तू बाबाले मग तर झालं आलं वान. ओ मा 1 साल सांगलं होतं ना म्या. हे पाय असं पोतेरा आणले होते, काय सांगू तुले. अशा वाट्या आणल्या होत्या की सरम लागली मला. म्या म्हणलं मा हे काय आणलं तुम्ही? म्या केला कल्ला. हे काय आणलं? बायाने नाव ठेवतील म्हटलं मला की हे काय दिलं शांताबाईनं, हे काय दिलं. निराश झिल्लट नाव, निरा म्हणजे निराश झिल्लट. पर लहान तरी आणा की नाही. आणले मोठ्याच्या मोठ्या साजऱ्या वाट्या, निराशी हातात धरली की चिपी. म्या केला कल्ला लगे वापस नेल्या. वापस दिल्या. दुधाचे गंज आणले बाई मोठ्याच्या मोठे, जाडेच्या जाडेच. सांग काय करावं? का थोडे महागाचे झालते का ते? त्यापासून कान पिवला. त्या माणसाला वाना आणा म्हणतच नाही. काय हसत तू? माय बाई जाडे होते एका परी. तसं काही नाही. तू म्हणशील ऐकाच्या कोत्या मनाच्या आहेत, पण द्याच्या बाबतीत नाही आपलं तसं काही नाही. पण लोयच ना माय बाई, मग आपल्याला काही खाण लागते का? 2-3 डझन वान लागते म्हटलं मला. मग एवढाले गोंज आणले होतं तर सासऱ्यानं. हे बाय तू इमलीच्या घरी जाशील की नाही, इमली अजून ते दूध तापवते. विचारतो तिले, ते सांगते तुले ताज घरचं आहे म्हणून वानाचं. असं साजरे गोज घरी वापरायसारखे ना झाडाच्या झाडेच. मग त्याच्यापेक्षा मीच जातो माय बाई, आणि मीच येतो वानं घेऊन. त्या माणसाला काहीच नाही सांगत वाना आणा म्हटलं की निरा झिल्लट आणते ना, नाही तर मग निराच आणतात. त्याच्यापेक्षा राहू द्या, तेले मधातला सापडतच नाही. राहू द्या तुम्ही जा मग आणि घेऊन या. हो मीच जातो घेऊन येते. पाय माझा ते भांडे घासले आणि उलटे मारून ठेवले ते आणजो बरं घरात, नाही तर कुत्रे घेत्रा आलं तर चाटीन अजून. हे बाय मी जातो मग मन करण्याच्या घरी पाहतं मग तिले येते का ते. तर तू चालतं का? पेशल ऑटो घेऊन जाऊ नाही तर राहू दे बाई. लय गर्दी राहते माय बाई सणावाराच्या याच्यात. नाही माय राहू दे, काही गरज नाही. आणतो बाई मी, राहू दे. मावशी कुठे गेल्या? बाई कुठे गेल्या? मावशी वर आहे. असं उन्हात बसायला गेल्या असतील. नाही ते गच्च्या घालून राहिली.
काय करा बाई, या बाईले काही मुक बसा वाटत नाही माय 2 मिनिटं. आता कायले उन्हाच्या त्या गच्च्या झाडून राहिल्या म्हणा. राहू द्या, कोणच्या पायरी झाडता येतात. म्हटलं मी काही ऐकत नाही ते. जाऊ द्या जाऊ द्या. ओ बाई तुझा बाई, म्हणलं राहू द्या ना. असं कोणच्या पायरी झाडता, राहू द्या. ऊन झालं ना माय. माय अंग धुतात तशी बकेट उलटी करत नाही. हा माणूस लयच आहे ना. माझूच घेते निरा. इमले, मी काय म्हणतो. काय होय शांताबाई, काय म्हणता बा? ये ना. नाही येत गीत नाही मी. बाय मी चालली बाणा आणायली. तर म्हटलं चालतं का तू मन करणार. मी चालली म्हणून आता म्हटलं इले म्हणा चालतं का. तर आता आणले का बाणं. तो बच्चा बाणं दिले असतील माय तुला आणून. नाही बाई, मागाचा बातीन पाहिलाच नाही वाटते अजून. नाही मला वाना आणून देतात नाही. माय राहिले ना. मग चाललं तुम्ही येतो ना माय. मी तर एकटी कुकडे जाऊ. मी थांब ना मग. काही चालले आता चाललो मग आम्ही. थोड्या वेळात चाललो आता. ओ माय थांब ना. या माणसाला चड्डी बनवून राहिलं पियाचं. पाच पितो तारावर टाकून देतो. काही आता साबण गिबन लावत बसत नाही. हा फक्त पिळून तारावर टाकू द्या ना. हा येतो ना मग मी. मागे राहिलं नाही एका बरी. मला काय तो माणूस येत नाही संध्याकाळी. काही टेन्शन नाही मला. मी येतो ना मग. मला वाना आणायचे राहिले ना माय. वाना आणले की मग बरं राहते. मग हळदी कुंकू काय कोणत्याही दिवशी केला जाते मग चाल ना मग. पिळ मग ते चड्डी बनेल आणि ये मग पटकन. काय हापशी जोड ये मग. आम्ही सगळेजण तिथेच जमा होतो मग. मी ना नाही दिसली हो घरी. नाही कधी गेली होती वावरात. तिनं आणली काय वानं. नाही वा घरीच आहे ते. ते कुठे गेली मग. घरीच नाही असतील हो का नाही कुठचा. घरीच आहे ते. कुठे गेली शिंता. तिने आणले माय. तिने आणले वानं. मग तिला आवाज द्या ना. येईन आपल्या संग. तिलाच कोण देते नाही आणून. पाहतं का मग आता तू. ती आता इकून कुळवून आवाज दे बरं तिले. मी इकून आता जात नाही मग फेऱ्याना तर जीवार आलं. जाय तिला म्हणा येशील तर चाल म्हणा मग. हे पाय मग बरं मग 4-5 जणी झालं तर ॲटो वाढलेच म्हणून मग चाल म्हणा मग. हा फाट्या पण पैदल जायची गरज नाही मग आपल्याला. ॲटो कर लागत जाय तिकडे. टेन्शन नाही. 10,000 रुपये शिल्लक देतो म्हणा तुला आम्ही. ते का बरं तिकून यायची आपल्या सोयीनं. ते नाही येऊ मग तिकून. चालते ना माय बाई. चालते मग. मी नाले विचारतो. मला फक्त एवढं माणसाचे बंदर दूध द्या दोन. बाद येतो मी. चालू बरोबर इमले. चाल ना मग. तिकून येऊन बिचारे मग मला मा घरचा धंदा करा. मग पोरग शाळेतून ये लोक मला घरी यायला लागते. अबा आली ना माय. माय ते माणसाचे कपडे राहिले धुवायचे तेवढे धुतले ना. नाही तर संध्याकाळ लोक पडे राहिले सगळे गोट्यावर म्हणून धुतले. कुठे चालले तुम्ही सगळेजण. कुठे नाही बनी दी. जाय घरी. जाय घरी. का शाळेत गेलेस का तू. चला बरं चला बरं. अरे कुठे चालले मला सांगा तर खरी. पिकनिकला चालले का तुम्ही. पिकनिकला माझ्या मम्मीला मला येऊ द्या ना. हो पिकनिकला चाललो मी. पण तुला तो आईली नेत नाही आम्ही. तर तिला मोठं तिकीट लागते. जाय घरी. येऊ द्या ना. आम्ही येतो ना. तिकीट काढतो ना आम्ही. काहून व नाही हो बहिणी दी. बाई आम्ही सामान आणायला चाललो. पिकनिकला नाही चाललो बाई. जाय घरी तो. चल ना. त्या निधीच्या नादी लागतात ना. तर संध्याकाळ करते ती. लय गप्पे लायते. लेकरू हाय. जाय व निधी. शाळेत गेलेस का आजही. नाही रे मास्तरीन घरी येलो खे. जातच नाही आता शाळेत. तिचा बर्थडे चालू आहे ना माय. चला ना बिचारा. एक तर घरी सांगितलंही नाही. हा माघारी आले तर अजून म्हणणे कुठे गेली काहून बुड्याला काहून नाही सांगून दिलं मग. निजेलाच बिचारे ते. मी काही उठवलं नाही. मी म्हणलं जाऊ दे आपल्याला काय जाणं येणं. अर्धा पाऊण घंटा लागेल नाही. बाई रिकामे धंदे करू नको. बाजारात गेल्यावर उशीर लागतेस. जण माय सांगून येणं. नाही सारा गावाभर तमाशा होईन ना. जाय व मी ना सांगून ये बिचारे. जाय उठव सासऱ्याला सांगतलं बरं राहते बाई. नाही तर तेल वाटेन कुठेच गेली. जाय काही चहा लागला काही लागला तर मग काय करा. जाय सांगून येणं. सांगेल असलं तर बरं राहते. जाय. काय व माय आता घराला जाऊ का मी. मी जातो ना. मी आहे ना. मी सांगते ना आबाजीला. सांगशील का बाई निधी. जाय मग जाय. आबाजीले उठो जाऊ म्हणा काकू वाण आणायला गेली. असं सांग. जाय मग सध्याच जाय. हो सांगते ना. हो. अरे पण काय सांगू. ते घेऊ मस्त आहे का हे. मी अगरबत्त्या लावायचं घेतो. मी स्टीलचं साजरा दिसून राहिलं नाही हे. साजरा आहे पण भाव करजो. भाव लय करतात बरं ती. एकदम तोंड बोलल्या देऊ नको. भाव कर. भाव करायला शांताबाई नाही ना. शांताबाई बरी आहे बाई. भाव लय साजरा करते. ते बाई तिकडे गेला त्या म्हणतात तुम्ही अर्ध घ्या आम्ही अर्ध घ्या. मग पटपट जाणं होते. तेच बी बरोबर आहे. ते बाई ते याचं दुकानात गेल्या बाई त्या स्टीलच्या प्लेटा घ्यायला. मी म्हणलं मी दुकानातलं नाही घेत. आजच घेतो. लय साजरा आहे. काय करावं लागते. साजरा आहे ना मग घे. विचारतील केवढ्याच दिलं तर. म्हटलं मावशी हे अगरबत्त्या लावायचं केवढ्याच दिलं म्हटलं. डझनाचा भाव सांग. आम्ही डझन भर घेणार आहोत. 4 डझन घेतो. 4 डझन बरोबर भाव सांग. अति पा शांताबाई अति भेटतील साजऱ्या. मोठं दुकान आहे. भाव जर सोडला साजराचा भाव असला तर मी चमचे घेतो मग स्टीलचे. आहे की नाही. स्वस्त्यात मस्त पाहिजे मला. चमचे भर राहतील. वाटीन प्लेटा म्हणलं तर बाई महागात जाते बाई. चमचे घेतो मी. डझन भर चमचे घेतले तरी पुरे होते मला. एक चमचा द्यायला समजा बायाले. चाल ना विचारू ना मग. पाहतो ना मग. मी प्लेटा घेतो ना साजऱ्या. शिटू म्हणे ना प्लेटा आणा म्हणे. चला ना मग या बुड्याले. ओ माय तो का दुकानवाला आहे का. गिराईक आहे ना. कोणाला विचारतं काय. चाल वंदर.
आता मला वाटलं माय बाई दुकानवालाच आहे का. का होय मन करना कुठे गेली मन करना आपल्या संगच होती ना माय. अति तिच्या पोराला पतंग घेऊन राहिली बाई. ती पतंग आहेत ते म्हणे मा पोरासाठी पतंग घेतो म्हणे. जाता जाताना शांताबाई मले ना गुई घ्या लागते बिचाऱ्या. गुई सरला मागरचा ती आहे ते का बरी आता शेंगदाणी बी आहेत पण गुईच सरला. म्हटलं जरशेक लाडू करता येतात अजून बायाला हळदी कुंकाला बोलावलं की गुई घ्यायला थांबचा बाई माझ्यासाठी. हा ओ माय मुली घ्या लागते ना. बरी याद दिली सांग. यादही नव्हती माय मुले. जाता जाता घेऊ मग. चालते माय चालते फारच सुद्धा मग. अरे हे रॅक रस्त्याच्या बाजूला ठेव रे तिकडून घे. म्हणलं भाऊ स्टीलच्या प्लेटा भेटतील का साजऱ्या. हा हो स्टीलची प्लेट वाटी चमचा गिल्लास प्याला कोपर गंज डबा सगळं आहे. फारच सुद्धा माय चमचे पोहे खायचे आहेत ना. पोहे खायचे चमचे बी पाहिजेत आम्हाला. या बाईला लागे स्टीलच्या प्लेटा पाहिजेत. बरोबर झालं. चाललं मग शांताबाई पाहून घेऊ ना. आहेत म्हणतात तर भाव पटला तर घेऊ नाही तर लय दुकान आहेत. पिंकी दीदीचे आबाजी 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 झोपले का. आबाजी आबाजी कोण रे. मी निधी. काय हो बाई काय म्हणतो ते पिंकीची माय अंदर राहायचं काय म्हणतो तू सांग तिले. पोंगे पाहिजेत का. अरे बापरे वस्तू झोप लागली होती वो पोरी. मंग्याची होयस का तू. मग असं पिंकी संग खेळायला आली का तू. बाई ते आले नाही अजून शाळेतून. नाही ना आबाजी मला नाही पोंगे पाहिजे. मी नाही पिंकी दीदी सोबत खेळायला आली. मी आली तुम्हाला सांगेल निरोप. असं असं कायचा निरोप बाप्पा कोणा धाडलं तुले. मला पिंकी दीदीच्या आईनं मी ना आजीनं पाठवलं तुम्हाला सांगा लागते. पिंकीच्या मायनं तू घरी आहे ना कुठे गेली. तुम्हाला माहितच नाही ना. तुम्ही तर मस्त खराटे मारून राहिले आबाजी. घराघर झोपले तुम्ही. पिंकी दीदीची आई गेली गाणं म्हणाले संक्रांतीचं. काय गाणं नाही काहीतरी आणायला गेल्या होत्या सगळ्या जणी. हे पा शांता आजी लागे इमली आजी मनकर्णा आजी पिंकी दीदीची मम्मी आणि सरिता आजी इतक्या जणी गेल्या. ॲटोत बसून गेल्या. ॲटोत बसून रवी काकाचा ॲटो आहे की नाही तो तिकडल्या वाचा रवी काकाचा ॲटो त्याच्या ॲटोत बसून गेल्या. कुठे गेलेले सुनबाई सांगलंय नाही मले. मी म्हणलो घरातच आहे का. कायले गेल्या बाई कुठे गेल्या. सबून चांगला आहे ना तब्येत गब्येत साजरे आहेत ना. कुठे गेल्या का. नाही ना बाबाजी मी निरोप सांगायला आली मग तुम्हाला. आजीच येत होती पण आजीला उशीर होत होता. सगळ्या बाया चालल्या जात होत्या म्हणून मला पाठवलं. म्हणून मी आली स्पेशल निरोप द्यायला. की त्या गेल्या हळदी कुंकाचं गाणं आणायला. नाही ना गाणं नाही काहीतरी आणायला गेल्या व गाणं असतं होतं. नाही 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 आबाजी वानं वानं वानं. असं असं वानं आणायला गेल्या. बर बर बर. मी निजेल होतो बाई म्हणून मग तिला वाटलं शिन राहू द्या उठवा. पण अजून वाटलं असेल की उठलं तर आवाज देतील म्हणून सांगायला धाडलं असेल हो बाई तुले. असं असं बर 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 आली तर मले प्याला बरं पाणी आणू बाई. जाय हो बाई रजनातला आण भाऊ पाणी. हा गडब्यानं काढजो प्याला बुडू नको. अरे बापा रे चहा बी येते का तुले. इतकी मोठी झाली का लेक. पोरगी हुशार आहे लेक मंग्याची. टेन्शन नाही मंग्याले. चहा बी येते का बाई तुले करता. माझी बंदीचा खेळात तुम्ही रोज चहा करतो. मा आबाजीला देतो मा पप्पाला देतो मा मम्मीला देतो मा आजीला देतो. मा सिंगल बसली आहे. मा गॅस आहे छोटूसा लगे गोंद आहे मस्त. त्याच्या आम्ही गमत गमत चहा करतो. तुम्हाला देऊ का. लेक नाही 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 राहू दे राहू दे. मला काही तलप नाही आली अजून चहाची. मग आली की मी सांगेन तुले. हा मग देजो बाई करून. जाय पाणी आण मले. हा आणि जाय खे मग. हा बर बर मले प्या वाटला की मी स्पेशल तुले बोलायले नाही त्या घरी येईन की बाई मले चहा करून दे. हा मग देजो तो खे भांड्यात चहा मले करून. हा आता नाही पाहिजे बा मले. बरं मग मी पाणी आणतो. हो बा आण आण आण.
गुणाची आहे लेक. माझे पप्पा बी म्हणतात माझी पोरगी गुणाची आहे.